सकाळी सकाळी सगळे घरातली कामं पहिले आवरून घेतली आणि मस्तपैकी काम वगैरे आवरून झाल्यावर बाहेर येऊन बसले निवांत. बसले मस्तपैकी आणि या झाडाकडे नजर गेली तर त्याच्यावर भरपूर मुंग्या होत्या आणि मला पण त्रास होत होता त्या मुंग्या. आमच्या इथे हे फुलांचं झाड आहे, त्याच्या खाली अशी महादेवाची पिंड आहे आणि नंदी आहे, तर त्याच्यावरच मस्तपैकी फुलांचा सडा पडतो. तो खूप छान दिसतं. ते जोपर्यंत काम चालू आहे घरातलं तोपर्यंत काहीच वाटत नाही, मग काम संपलं की मग असं उदास चेहरा घेऊन बसायला लागतं, कारण काय दिवसभर काही करमतच नाही. मला करमतच तर नव्हतं, त्यामुळे मस्तपैकी साडी घातली. निमित्तांचे उद्योग चालू झाले, हे काढ ते काढ, आणि मस्तपैकी असे मी फोटोशूट करून घेतले. फोटोशूट वगैरे झाले आणि मेकअप रिमूव्हर करायला घेतला, कारण त्या साडीत मला जास्त जड वाटत होतं. मला असं झालं तर कधी ती साडी पहिले काढून मग मस्तपैकी ड्रेस घालून घेतला. इकडे तर मितांशनी तर वेगळाच पसारा काढलेला होता, त्याच्या खेळण्या काढलेल्या होत्या आणि वाकडा तिकडा होऊन खात बसलेला होता. त्याच्या हातामध्ये होते कुरकुरे. माझ्याकडे बघून मस्तपैकी स्माईल देत होता. तरी पण 3 वाजलेले होते घड्याळामध्ये बघितलं तर दुपारचे, तरी मला काही करमतच नव्हतं. मग त्यामुळे बाहेर आले. बाहेर येऊन पण बघितलं तर एक कुत्रं पण दिसत नव्हतं बाहेर. त्यानंतर माझी नजर गेली त्या मांजरीवर. बिचारी मांजर तर एकटीच होती मस्तपैकी खेळत. मग म्हटलं काय ही पण एकटीच आणि मी पण एकटीच. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.